पठाधिपती आहेत, तसेच मराठी विश्वकोशचे माननीय सदस्य आहेत, तसेच विभाग महाराष्ट्राचे ते शैक्षणिक अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे त्यांची शैक्षणिक त्यांच्या पदव्या सुद्धा मोठ्या आहेत. एम.कॉम झालेले आहेत, MD PhD योगावरती केलेले आहेत. श्रीलंका कोलंबो येथे झालेल्या 50व्या जागतिक वैद्यकीय परिषदेमध्ये हिलिंग मार्शल योगा यावरती वैज्ञानिक प्रबोधन आणि जर्मनी येथे झालेल्या परिषदेमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. योग साधनेवरती लिहिलेल्या प्रबंधाला आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने PhD म्हणून गौरव केलेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वैद्यकीय शिबिरांमध्ये योग सद्गुरू पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. विविध प्रसार माध्यमांच्या द्वारे बाल सर्वांगीण विकास, योग, व्यायाम, अध्यात्म, सुयोग, योग सद्गुरू हिलिंग, ज्योतिषशास्त्र, शिवस्वरोदय योग, निसर्गोपचार, अंकशास्त्र, वास्तुऊर्जा, नाभी चिकित्सा, भाग्यरत्ने, पंचांग या विविध विषयांवरती त्यांनी मार्गदर्शनाचे अनेक कार्यक्रम केलेले आहेत. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरती अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. ते स्वसंरक्षण आणि कमांडो प्रशिक्षक आहेत. 3rd डिग्री ब्लॅक बेल्ट आणि राष्ट्रीय क्रीडा सुवर्ण पदक विजेते आहेत. पोलीस दलाच्या विशेष सुरक्षा प्रशिक्षणामध्ये नेमबाजीत प्रथम आणि सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे. आजपर्यंत योग, व्यायाम, अध्यात्म यावरती 21 पुस्तकांचे लेखन केलेले आहे. धन्यवाद. सन्माननीय मंच आणि मंच ज्यांच्यामुळे सन्माननीय आहे ते आपण सर्व पुण्यात्मा गणपतीला या ठिकाणी त्यांच्या मंत्रोच्चाराच्या माध्यमातून इथे आमंत्रित करतो. ते पहिला जो मंत्र आहे तो आहे ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वती देवता भो नमः. ओम श्री गुरुदेवता भो नमः. ओम श्री नवग्रह देवता भो नमः. आणि आज ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहे ते आपले माता आणि पिता म्हणजे मातृपिढी आणि पितृपिढी या दोघांना सुद्धा आपण यांचं आवाहन केलं पाहिजे आणि बोलायचं आहे ओम श्री मातृपितृदेवता भो नमः. ओम श्री आदिगुरु शंकराचार्य देवाय नमो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ. ओम श्री गणगण गणात बोलते. ओम श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. निवृत्ती गडुगिरी महाराज की जय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणे. ओम नमो हनुमते रुद्रावताराय. सर्व शत्रु संहारणाय. सर्व रोग हराय. सर्व वशीकरणाय. रामदूताय स्वाहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री सर्वशक्तिमान शिव शंभो हर हर महादेव. ओम श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं.
केशवं प्रति गच्छति. आणि मग या ठिकाणी जो काय कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम शांततेत पार पडला पाहिजे, शांतीला घेऊनच पार पडला पाहिजे. म्हणून ती शांतीचा मंत्र बोलायचा आहे आणि ती शांती आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. त्यासाठी ओंकाराच्या माध्यमातून ती आपल्याला पूर्ण करायची आहे. पहिला ओम शांतीचा मंत्र बोलतो आणि त्यानंतर एक ओंकार बोलायचा आहे. कारण जी शांती आपण स्वाहा म्हणून सोडून देतो ती परत आपल्यामध्ये आणण्यासाठी ओंकार घ्यायचा आहे. आता मी जे बोलतो मंत्र तो आपण बोलायचा आहे. ओम शांती शांती शांती. आता ही शांती बाहेर गेली तर तिला आपल्या जाण्याचं आहे. तुम्ही एक लांब श्वास घ्या आणि मग ओंकार करा. श्वास घ्या. ओम